शॉर्ट 5 मिनिट्सची रेसिपी दाखवणार आहे। तर आहे ना, काल काय झालं, आमचा थोडासा भात ना राहिला होता, एकदम थोडासा राहिला होता। तर मम्मीला मी म्हणलं तुम्हाला परतून दे, मला तो इतका आवडतो मी काही सांगूच शकत नाही। तर आता मी मम्मीकडून हट्ट करून तो भात घेतली। तर तुम्ही पण बघा माझी मम्मी कसं भात बनवते। लेट्स गो। सो हे आहे इंग्रेडिएंट्स। सो मम्माने इथं बारीक चिरून कोथिंबीर, कांदा, कढीपत्ता आणि मिरची घेतलेली आहे। नेक्स्ट इथं कालचा भात आणि इथं मसाले घेतलेले आहेत, जसं की जिरं, मोहरी, हळद वगैरे ते सगळं। सो मम्माने आता ह्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे। आता मम्मा मोहरी टाकते ह्याच्यामध्ये। मम्मा आता ह्याच्यामध्ये मोहरी टाकत आहे। आता मम्मा जिरं टाकत आहे आणि मोहरी आहे ना खूप उडतीये माझ्या अंगावर। आता कढीपत्ता, आता मम्मा मिरची टाकते। गॉड, आता चला हे झालेलं आहे। आता मम्माने कांदा टाकला, त्याला परत हलवून घेतलं। आता मम्मा ह्याच्यामध्ये हिंग टाकते, जे की आपल्या डायजेशन साठी चांगलं असतं। आता हळद टाकली, बघू शकता 2 चमचे तुम्ही टाकू शकता। मसाल्यातले 2 चमचे तुम्ही टाकू शकता, थोडीशीच टाकायची। आता मम्मा मीठ टाकते। आता मम्मा थोडा घरचा मसाला केलेला टाकते, म्हणजे होममेड मसाला, जो की एवढा भारी लागतो ना, त्याची भाजी पण खूप छान लागते। आता थोडी मम्मा कोथिंबीर टाकते, टेस्ट छान येते ज्याने की। आता मम्मा रात्रीचा भात टाकते, जो की राहिला होता। तुम्ही बघू शकता, थोडं तुमच्यासाठी झूम केलेलं आहे, खूपच झूम झालं ना। सो हा यम्मीसाचा भात रेडी आहे। तर मी तुम्हाला दाखवते टेस्ट करून की कसा झालाय। चला बघूया। हा भात आहे ना, थोडंसं लोणचं आणि लिंबू सोबत एवढा छान लागतो ना, थोडं पेटी आहे, म्हणजे एवढं लिंबाची गरज नाहीये। थोडंसं घेते लोणचं, काय भात झाला। तुम्ही पण नक्की ट्राय करा। ज्यांच्या तोंडाला पाणी सुटलं ना, नक्की मला कमेंट मध्ये सांगा। तर हा भात आहे ना, इंद्रायणी तांदळाचा अतिशय छान लागतो। हा इंद्रायणी तांदूळ आम्ही यूज केला आणि हे आहे लोणचं कैरीचं, मम्मीने केलं होतं। आणि तुम्हाला हवं तर तुम्ही याच्यावर थोडं लिंबू पिळू शकता। हे खूप छान झालेलं आहे। So let's go. Bye. Like, share and subscribe.